इस्लामपूर विधानसभा निवडणुकीतील निसटता पराभव हा स्वाभिमानी मतदारांच्या जीवाला लागलाय। राजकारणातील सततच्या बदलत्या घडामोडींमुळे ज्या नेतृत्वाने गेली 35 वर्ष अन्यायाचं घराघरात फूट पाडण्याचं, कार्यकर्त्यांना अपमानित करण्याचं काम केलं, त्या नेतृत्वाचा आणि माझा अनेक वेळा टोकाचा संघर्ष झाला। तेच नेतृत्व भाजपा नेते मंडळींच्या मागे पुढे लुडबुड करत असेल, भाजपा प्रवेशाची स्वप्ने पाहत असेल, तर स्वाभिमानी मतदारांच्या निर्णयाबरोबर राहून यापुढे महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वाबरोबर काम करू असा निर्णय सांगली भाजपाचे माजी जिल्हा अध्यक्ष निशिकांत भोसले पाटील यांनी कार्यकर्ते आणि मतदार यांच्या मेळाव्यात जाहीर केलाय। प्रकाश शिक्षण आणि आरोग्य संकुलात स्वाभिमानी मतदार, भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांचा संवाद मेळावा आयोजित करण्यात आला होता। यावेळी निशिकांत भोसले पाटील बोलत होते। अध्यक्षस्थानी भाजपाचे ज्येष्ठ नेते व उरण इस्लामपूर नगर परिषदेचे माजी नगरसेवक LN शहा होते। यावेळी बोलताना निशिकांत भोसले पाटील म्हणाले, गेली 10 वर्ष भाजपा पक्षाचे विचार आणि काम घराघरात पोहोचवलं। कामाची पोचपावती म्हणून पक्षाने सांगली जिल्ह्याची जबाबदारी सोपवली। इस्लामपूर विधानसभा मतदारसंघासह सांगली जिल्ह्यामध्ये भाजपाचे संघटनात्मक काम ही राज्य पातळीवर पक्ष दखल घेईल असं केलं। कामाचं कौतुकही झालं। भाजपा या मतदारसंघातील उमेदवारी खेचून आणेल, मात्र वरिष्ठ पातळीवर चर्चा होऊन आपणास महायुतीचा उमेदवार म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडून लढण्याचा आदेश आला। त्याचं पालन करत तुमच्या व मित्रपक्षाच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बळावर लढलो। निसटता पराभव मान्य करून न खचता पुन्हा मतदारसंघातील स्वाभिमानी मतदारांच्या हितासाठी, न्यायासाठी, हक्कासाठी लढण्यासाठी सदैव तुमच्याबरोबर एक कुटुंब म्हणून मी तुमच्याबरोबर असल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं।